विश्वरत्न परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं नूतन कार्यकारिणी निवडण्यासाठी शनिवारी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास महाकर्मभूमी बुद्धविहार देवी चौक नाशिक रोड या ठिकाणी बैठक पार पडली। सालाबादाप्रमाणे याही वर्षी 14 एप्रिल 2026 रोजी साजरी होणारी भीमजयंतीनिमित्त समितीच्या वतीनं नूतन कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली। यामध्ये जयंती अध्यक्षपदी आकाश भालेराव, कार्याध्यक्षपदी गौरव काळे, उपाध्यक्षपदी प्रशांत पगारे, खजिनदारपदी कैलास वानखेडे, सरचिटणीसपदी शुभम पगारे यासह खजिनदारपदी आकाश खैरनार यांची निवड करण्यात आली। अध्यक्षपदाची निवड होताच भीमसैनिकांनी एकच जल्लोष करीत डीजेच्या तालावर ठेका धरीत मिरवणूक काढली। यानंतर नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळील असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी जयंती अध्यक्ष आकाश भालेराव यांनी संयोजन समितीचे आभार मानले। तसंच येणारी भीमजयंती उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्यात येईल अशी माहिती दिली। संयोजक समितीच्या सर्व संयोजकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। संयोजकांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या नाशिक रोडच्या ऐतिहासिक जयंतीच्या भीम जन्मोत्सवपदी भीम जयंतीच्या समितीपदी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली। त्यामुळे मी या सर्व समितीच्या संयोजकांचं, सर्व आंबेडकरी समाजाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। येणाऱ्या जयंती ही अतिशय तोलामोलात भव्य दिव्य प्रबोधनात्मक साजरी करू यासाठी सर्व समितीच्या सर्व सूचनांचे पालन करू, सर्व आंबेडकरी समाजाच्या मान राखून आम्ही सर्व कार्यक्रम साजरे करू या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो। आणि समस्त आंबेडकरी समाजाचे सर्व संयोजक समितीचे सहसंयोजकांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। मेरे सर को तेरे संविधान से मिला है बाबीबा, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है, वो मुकद्दर से मिला है। औरों को जो मिला है वो तो मुकद्दर से मिला है, मुझे तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है, मुझे तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है। बाबीमा काय महिमा सब तुझ्या, काय सांगू महिमा तुझ्या नामाचा, तू केलेल्या निरपेक्ष कामाचा। काय सांगू महिमा तुझ्या नामाचा, तू केलेल्या निरपेक्ष कामाचा। आणि मी लावलेल्या अत्तरालाही बाबीमा सुगंध येतो तुझ्या घामाचा, मी लावलेल्या अत्तरालाही सुगंध येतो तुझ्या घामाचा। आधुनिक भारताचे जनक, राष्ट्र निर्माते, विश्ववंदनीय विश्वभूषण, भारतरत्न, महामानव, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर सन 2026 महामानवाच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सर्वानुमते 2026च्या अध्यक्षपदी आकाशजी भालेराव यांची या ठिकाणी अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कार्याध्यक्ष म्हणून सन्माननीय गौरवजी काळे यांची एकमताने या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर प्रशांतजी पगारे यांची समितीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। शुभमजी पगारे यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आलेली आहे। कैलासजी वानखेडे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आलेली आहे। आकाशजी खैरनार यांची सहखजिनदारपदी निवड करण्यात आलेली आहे। सर्वप्रथम मी या ठिकाणी दिवंगत पॅंथर आदरणीय सुनील भाऊ वाघ यांच्या सारख्या मातबर नेत्यांनी या चळवळीला अनेक कार्यकर्ते दिले। या आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक कार्यकर्त्यांना बाळ कडू पाजलं आणि आज आदरणीय सुनील भाऊ वाघ हे आमचं दैवत आहे। आणि ते जरी आमच्यामध्ये नसले परंतु त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही या सार्वजनिक जयंती उत्सव समितीचं काम करत आहोत। त्याचबरोबर मास्टर दिलीपजी दासवानी, सुनील लक्ष्मणरावजी कांबळे यांनाही मी यांच्याही विचारापुढे नतमस्तक होतो। खऱ्या अर्थानं सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे संयोजक संजयजी नाना भालेराव असतील, त्याचबरोबर सनी सुनील भाऊ वाघ, नैनाताई वाघ, पवन भाऊ पवार, हरीश भाऊ भालांगे, अमोलजी पगारे, शेखर भाऊ भालेराव, राम बाबा पठारे, आमचे नेते समीर भाई शेख, दिनेशजी दासवानी, संतोष भाऊ कांबळे, राजा भाऊ वानखेडे, किशोर भाऊ खडताळे, बाळासाहेब सोनवणे, त्याचबरोबर संतोषजी पाटील, रवीजी गांगुर्डे, चंद्रकांतभाई भालेराव, प्रमोदजी बागोल,
महेंद्रजी साळवे, महेंद्रजी तायडे, बाळासाहेबजी जाधव, रतनजी खरताळे, त्याचबरोबर बाळासाहेबजी भालेराव, सचिन नाना भालेराव, आमचे शानूभाऊ निक्कम, विशालजी गांगुर्डे, अविनाशजी वाघ, या सर्वांच्या वतीनं समितीच्या वतीनं मी नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा देतो। आणि जे ऐतिहासिक जयंतीचा वारसा आकाशजी आपण या ठिकाणी आहे, हा वारसा अविरत असा सांस्कृतिक प्रबोधनात्मक आणि करमणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होईल। मी आपल्या सर्वांना पुढे येणाऱ्या भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन या ठिकाणी करून थांबतो। आणि आपण सर्वजण एवढ्या कमी वेळेमध्ये हजारोच्या संख्येने आले त्याबद्दल आपले आभार। या बैठकीप्रसंगी संयोजक समितीचे माजी नगरसेवक संजय भालेराव, हरीश बडांगे, अमोल पगारे, समीर शेख, भारत निकम, सनी वाघ, दिलीप अहिरे, शेखर भालेराव, रामबाबा पठारे, संतोष कांबळे, दिनेश दासवानी, किशोर खडताळे, राजाभाऊ वानखेडे, बाळा सोनवणे, राजेश पगारे, संतोष पाटील, विशाल गांगुर्डे, बाळासाहेब भालेराव, सचिन भालेराव, संजय भालेराव, विशाल गांगुर्डे, प्रमोद बागुल, चंद्रकांत भालेराव, अमोल आल्हाट, विशाल घेगडमल, अविनाश वाघ, सुमित वाघ, राहुल जाधव, शानू निकम, महिला आघाडीच्या नैना वाघ, सुचित्रा गांगुर्डे, सत्याबाई गाडे, शांताबाई पगारे आदींसह मोठ्या प्रमाणात भीमसैनिक, महिला पुरुष, विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।